महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी आणि डोंगर कोळी या आदिवासी कोळी जमातीतील बांधवांना त्यांचे जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळण्याकरता राज्यस्तरीय एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। कोळी महासंघातर्फे सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी आंदोलकांनी निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी केली। कोळी बांधवांच्या मागण्या त्वरित मान्य नाही केल्या तर यापुढे तीव्र आंदोलन केला जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला। शेकडो कोळी बांधव भगिनी यावेळी सहभागी झाले होते। यावेळी विलासराव मस्के, विकास सूर्यवंशी, कुमार कोळी, राकेश कोळेकर, विनोद कोळी, अर्जुन वाड, जयसिंग कोळी, अमोल नांद्रेकर, डी.के. पाटील, संतोष कोळी, आर.जे. काका, महादेव कोळी, प्रकाश कोळी, मनोहर सूर्यवंशी, शिवाजी कोळी, जत एकनाथ सूर्यवंशी, आनंदराव राजमाने, बबन कोळी, रुक्मिणीताई अंबेगिरी, जयश्री कोळी, चंद्रिका कोळी, लता कोळी, माधुरी सूर्यवंशी, शोभा सूर्यवंशी तसेच मोठ्या संख्येने पुरुष व महिला सहभागी होते। कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनामध्ये समाजाच्या दोनच मागण्या प्रमुख आहेत। एक म्हणजे कोळी समाजाला अनुसूचित जमातीचा दाखला सुलभ रीतीने मिळाला पाहिजे आणि मिळालेल्या दाखल्याची वैधता ही सुद्धा सुलभ रीतीने झाली पाहिजे। यासाठी गेली अनेक वर्षे आमचे दादाजी 15 वर्षे झाली प्रयत्न करत आहेत। आदरणीय दादांनी देता का जाता हा मोर्चा काढून सत्तांतर केलेलं आहे। एवढी आमच्या दादांची ताकद आहे आणि दादांनी आपल्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण कोळी समाजाला अनुसूचित जमाती दाखले सुलभ रीतीने मिळाले पाहिजेत आणि वैधता प्रमाणपत्र सुलभ रीतीने मिळालं पाहिजे। यासाठी मुंबईमध्ये मंत्रालयात आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक घेतलेली होती आणि त्या बैठकीमध्ये जे प्रोसिडिंग झालेलं आहे त्या प्रोसिडिंगची अंमलबजावणी झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि ही जर अंमलबजावणी झाली नाही तर यानंतर आम्हाला तीव्र आंदोलन उभं करावं लागेल असा आम्ही या ठिकाणी इशारा देत आहोत की ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी कोळी जमात राहती आहे आणि हे आम्हाला मान्य आहे। आणि आम्ही आल्यानंतर 1 महिन्यात आम्ही सत्तेवर आल्यानंतर 1 महिन्यात तुम्हाला आम्ही दाखले इश्यू करू असे बोलले होते। परंतु आदिवासी क्षेत्रातील काही ठराविक भागातील 22 आमदार आणि 4 खासदार आम्हाला विरोध करतायत आणि त्या विरोधाला हे सरकार प्रत्येक सरकार भेटते। आम्ही निरीक्षण सांगतो प्रत्येक सरकार त्या 22 आमदार आणि 4 खासदारांनी भेटते आणि म्हणून आम्हाला न्याय देत नाहीत। आम्ही आहे या सरकारला फडणवीस साहेबांना आता ह्या आंदोलनाच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की आम्ही पूर्ण पश्चिम महाराष्ट्र तुमच्या पक्षाच्या पाठीशी राहू, पण आम्हाला तुम्ही न्याय दिला तर नाही तर 2014ला देता की जाता काँग्रेस पक्षाला आम्ही बोललेलो होतो। त्यावेळेला तुम्ही पण म्हटला होता की आता देता का नाही देता द्या आणि मग जावा असं काँग्रेस पक्षाला तुम्ही बोलला होता। पण तुम्ही अजून 2014 ते आज तागायत आम्हाला फक्त तुम्ही दबावाखाली त्या 22 आमदार आणि 4 खासदारच्या दबावाखाली आम्हाला तुम्ही देत नाही, हे एकदम चुकीचं आहे। तुम्ही जर का त्या 22 आमदार आणि 4 खासदारच्या दबावाखाली असं जर का करत असाल तर संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी जी कोळी जमात आहे ते तुमच्या सरकारच्या विरोधात जाईल, पक्षाच्या विरोधात जाईल आणि आम्ही विरोधात मतदान करू। हे होऊ नये म्हणून आम्हाला लवकरात लवकर तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे आणि ही न्यायाची अपेक्षा आम्ही धरतो आणि मी इथंच थांबतो। धन्यवाद।